नमस्कार, मी चंद्रकांत दुसाने. सुवर्ण खानदेश टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्या सोबत एक अशी व्यक्ती आहे ज्यांचं बालपण जळगावच्या मातीत घडलं आणि थेट त्यांनी मुंबईमध्ये त्यांचं स्वप्न मात्र पडद्यावर उमटलं. त्यांनी चित्रपट सृष्टीत ऍज अ डान्सिंगच्या करिअरच्या माध्यमातून सुरुवात करत आतापर्यंत थेट असोसिएट डिरेक्टर पर्यंत मजल मारले आणि आज आपण त्यांच्याशी संवाद साधतोय. अनंत महादेवन सारख्या दिग्गज डिरेक्टर सोबत त्यांनी काम केलंय. गेल्या 11 वर्षांपासून ते अनंत महादेवन सरांसोबत काम करताय. यासोबतच परेश रावल, नाना पाटेकर, रोहिणी अट्टंगडी यांच्यासारख्या दिग्गज सिने कलाकारांसोबत देखील त्यांनी काम केलंय. आणि आज आपण त्यांच्यासोबत संवाद साधतोय. खरं तर त्यांचा डान्सिंग पासून त्या असोसिएट डिरेक्टर पर्यंतचा प्रवास नेमका कसा राहिलाय, यासोबतच जे ग्रामीण भागातील तरुण आहेत ज्यांना सिनेसृष्टीत करिअर करायचंय त्यांच्यासाठी ही मार्गदर्शन ठरावी यासाठी आपण हा संवाद साधतोय. राहुलजी, तुमचं सुवर्ण खानदेश लाईव्ह मध्ये मनापासून स्वागत. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. कसे धन्यवाद. आहात? मस्त सर. तुम्ही कसे आहात? मस्त, मजेत. आधी तुमचा परिचय करून द्या. आधी म्हणजे तुमचं शिक्षण कुठे झालं आणि कौटुंबिक पार्श्वभूमी नेमकी काय? माझं नाव राहुल दिलीप सूर्यवंशी. मी मूळचा जन्म माझा जळगावचा. आणि 10वी पर्यंत शिक्षण माझं लाना स्कूलमध्ये झालं, लाना शाळेमध्ये. आणि 11वी 12वी मी MG कॉलेजला केलं. आणि त्यानंतर मग आपला CET कॅप राऊंड थ्रू मला कोल्हापुरामध्ये ॲज अ प्रोडक्शन इंजिनिअरमध्ये मला ॲडमिशन मिळालं. आणि त्यानंतर मग माझा प्रवास सुरू झाला. आणि घरचे आई गृहिणी आणि पप्पा आमचे ST महामंडळमध्ये होते, क्लर्क सेक्शनला. मोठे भाऊ आहेत ते इथे ठाणे पोलीसमध्ये आहेत. डान्सिंगच्या माध्यमातून सिनेसृष्टीतल्या करिअरची नेमकी सुरुवात कशी झाली? डान्स मला पहिल्यापासून आवडायचा सर. फक्त जळगावमध्ये काय आपल्याकडे प्लॅटफॉर्म नसल्यामुळे, आपल्याला तेवढा स्कोप नसल्यामुळे मला ती जाणीव झाली कोल्हापुरात मी जेव्हा गेलो. कोल्हापुरात इंजिनिअरिंगची 4 वर्ष जेव्हा मी घालवली, तेव्हा फर्स्ट इयरला मला काही गोष्टी जाणवल्या, की कारण स कोल्हापुरामध्ये संस्कृतीचा पगडा खूप चांगला आहे. तिथे अगदीच, अगदीच. पोषक वातावरण आहे संस्कृतीला. तर तिथे मला काही डान्ससाठी काही अपॉर्च्युनिटीज मिळाल्या. आणि मग मी पॅरलली फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर पॅरलली मी डान्सिंग शोज करायचो. प्लस कॉलेजचे युनिव्हर्सिटीचे फेस्टिवल्स असतात आपले, युथ फेस्टिवल्स. प्लस पॅरलली कमर्शियली काही जे शोज असायचे प्रोफेशनल ट्रूप सोबत ते करायचे. आणि मग सोबत गायन देवल क्लब म्हणून कोल्हापुरात एक संस्था आहे, जी गेली 125 वर्ष अविरत नाट्य आणि नृत्यामध्ये काम करते. तर त्यांच्यासोबत मी जोडलं गेलो. आणि मग कोल्हापूर महोत्सव वगैरे त्याच्यामध्ये परफॉर्म करण्याची संधी मिळाली. आणि मग इंजिनिअरिंग नंतर मला पुढे कळालं की डान्सिंगला लिमिटेशन्स नसून पुढे भरपूर गोष्टी ओपन होतात. जसं की माझं पहिल्यापासून हे मत होतं की आपण मुंबईला मध्ये जावं. आणि मुंबईमध्ये काही गोष्टी अशा होतात की तिथे स्कोप जास्त असतो. आणि अगदीच. ऑपॉर्च्युनिटी खूप लवकर मिळतात ऑन द बेसिस ऑफ युअर मेरिट. आपण जर फायनान्शियल गोष्टी जरा दूर ठेवल्या तर मेरिटवर आपल्याला लवकर पुशअप मिळतं तिथे. तर मग मी त्या हिशोबाने पुढे प्रोसेस केला. आणि मग काही इन्स्टिट्यूटमध्ये माझं ऑडिशन म्हणून सिलेक्ट होणं, पॅरलली जॉब करणं, तर असा तो प्रवास थ्रू आउट सुरू होता. आणि पुढे जाऊन मग मी शामक दावर म्हणून एक मोठे नृत्य दिग्दर्शक आहेत, ज्यांनी रब ने बना दी जोडी, धूम 2, दिल तो पागल है असे सिनेमे कोरिओग्राफ केले. तर त्यांचा एक कोर्स असतो 1 इयर प्रोग्राम म्हणून, ज्याच्यामध्ये तुम्हाला 1 वर्ष थ्रू आउट डान्सिंग करायची असते. इट इन्क्ल्युड्स तुमचं थेरॉटिकल नॉलेज, तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज आणि तुमचे वेगळे 10 ते 12 डान्स स्टाईल्स. तर ते करताना फर्स्ट इयर माझं जरा मी रिजेक्ट झालो काही गोष्टींमुळे, कारण आपल्याला त्या गोष्टीची ठेवण, आपल्याला प्रेझेंटेशन याबद्दल मी खूप काही अटेंटिव्ह नव्हतो. आणि दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षाचं रिजेक्शन इयरला मी सिलेक्ट झालो. आणि मग मीनवाईल मी जॉब करत होतो, जॉब सोडला आणि पूर्णपणे मग मी डान्सिंगवर फोकस केले. आणि 1 वर्ष थ्रू आउट आमची डान्सिंग प्रोसेस चालली, जी मोर दॅन 10 आवर्स आमचं रोजचं डान्सिंग सेशन असायचं विथ डिफरंट स्टाईल्स, ज्याच्यामध्ये आम्हाला फॉरेन फॅकल्टी यायचे शिकवायला. शामक सर स्वतः असायचे शिकवा. तर असा तो प्रवास सुरू झाला. डान्सिंग पासून तर थेट आता तुम्ही असोसिएट डिरेक्टर म्हणून काम करताय. हा प्रवास नेमका कसा घडलाय? प्रवास सर कसा आहे, बेसिकली आपली जी लाईफ आहे ही स्लोली अनफोल्डिंग असते. जसं इट्स लाईक अ कुकिंग. मला नेहमी वाटतं की आपण जेव्हा जेवण बनवतो, तुम्ही जेवढा वेळ द्याल तेवढं ते जेवण चांगलं बनतं.
जसं डान्सिंग मध्ये जसं माझा 1 वर्षानंतर मला काही रियालिटी शोज मध्ये जसं झलक दिखला जा, नच बलिये मध्ये ऍज अ असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून काम. मीन वाईल मला फिल्म मेकिंग पहिल्यापासून आवडायची. मला रायटिंग आणि डायरेक्शन फॅसिनेट करायचं. कारण रायटिंग जे आपल्याला पडद्यावर दिसतंय ते नेमकं लिहिलं कसं गेलंय, त्याचा साचा कसा आहे, त्याचा ढाचा मी कुतूहल असायचं की हे जे आपण बघतोय याचं पोर्ट्रेइंग कसं असतं ऑन पेपर आणि ऑन स्क्रीन. तर मग मी हळू त्या काळामध्ये आपल्याकडे युट्यूब पण हळूहळू ग्रिपिंग सुरू झालेली युट्यूबची 2013 आणि 12-13च्या दरम्यान. तर त्या दरम्यान मग मी सुरू केलं स्टडी करणं. माझे काही 1-2 मित्र जे थिएटरमधून कोल्हापुरातून मुंबईमध्ये शिफ्ट झाले होते. तर त्यांच्या थ्रू मी काही गोष्टी मला स्क्रिप्ट मिळायला गेला, मी वाचायला लागलो. वाचता वाचता मला पॅरलली माझं डान्सिंग सुरूच होतं. पण एक पॉइंटला असं आलं की नाव आय हॅव टू डिसाईड की मला डायरेक्शन करायचं, रायटिंग करायची की मला कोरिओग्राफी करायची. आणि त्या वेळेमध्ये मी 1-2 महिना जरा ब्रेक घेतला, 2 महिने ब्रेक घेतला आणि मग पुढे जाऊन मला क्लिअर झालं की आय वॉन्ट टू बी अ फिल्म मेकर नाव. मग मी काही डिसिजन्स घेतलेत, काही रेफरन्सेस घेतलेत. जसे आमचे आय एम थँकफुल की आम्हाला शामकमध्ये एक फिल्म सब्जेक्ट होता, द फिल्म अँड लिंग्विस्टिक. विवेक वासवानी नावाचे मोठे फिल्म प्रोड्युसर्स आहेत, ज्यांनी राजू बन गया जेंटलमन, दुल्हा मिल गया, शाहरुख खानचे फिल्म सुरुवातीचे प्रोड्यूस केलेले. तर ते बेसिकली माझे मेंटॉर. मी त्यांच्याशी शेअर केले की सर अशा अशा गोष्टी आहेत, आता मला डायरेक्शन करायचं जे मी पहिल्यापासून करायचो. मीनवाईल मी शॉर्ट फिल्म्स करायचो. मग बरोबर. त्यांनी त्यांनी मला एक संधी ब्रिजिंग करून दिली, ती आहे मिस्टर अनंत महादेवन. त्यांच्याकडे मग मी 2014 मिड मध्ये जॉईन झालो. जो प्रवास आजपर्यंत चालू ऍज अन असिस्टंट डायरेक्टर, म्हणजे ऍज अन क्लॅपर म्हणून क्लॅप करतो आपण किंवा बेसिक कॉल टाइम द्यायचे, ऍक्टर्सला व्हॅनिटी व्हॅन पासून घेऊन यायचं, एवढंच काम असायचं. पण आता टिल असोसिएट डायरेक्टर, जो पूर्ण सेकंड मेन पिलर असतो सेटवरचा, एक्झिक्युशन पासून शेड्युलिंग पासून ते बनणं, हा प्रवास थोडा रंजक पण होता आणि चॅलेंजिंग पण होता बेसिकली. कारण आपण एका छोट्या मी त्याचकडे हा येतोय हा की जळगाव सारख्या ग्रामीण भागात तुम्ही मुंबईत गेलात, आता थेट असोसिएट डिरेक्टर म्हणून काम करतात. खरं तर हा खूप मोठा चॅलेंजिंग तुमचा प्रवास राहिला निश्चितच. या प्रवासामध्ये अनेक सारे अडथळे आले असतील, तर त्या हो. ठिकाणी तुम्हाला आलेल्या आव्हानांचा कशा पद्धतीने तुम्ही त्या आव्हानांना सामोरे गेला? अ, आव्हान पहिल्यापासून आमच्या म्हणजे आपल्या अपब्रिंगिंग मध्ये एक असतं, आपल्या गावाकडच्या मुलांच्या अपब्रिंगिंग मध्ये एक असतं की आपण कुठे थांबायचं नाही किंवा भिडायचं. गोष्टी भिडायच्या, आपण ऍक्सेप्ट करायचं आणि फेस करायचं आणि पुढे जायचं. जे पहिल्यापासून आपल्या अपब्रिंगिंग मध्ये सगळ्यात मोठा टास्क होता की आपली लँग्वेज, जे आपल्याला आपल्या भाषेचा न्यूनगंड असतो की आपण ज्या पद्धतीने बोलतोय कोणाशी कम्युनिकेट. कारण की ज्या वातावरणात, ज्या इंडस्ट्रीमध्ये आहे तिथे सगळ्यात पहिलं इम्प्रेशन तुमच्या बोलण्यामुळे पडतं. अगदीच. आणि सगळ्यात पहिला माझा ऑब्स्टॅकल होते की बोलणं. कारण की बेसिकली ही इंग्लिश डॉमिनेटिंग इंडस्ट्री आहे. जिथे आपण मराठी सिनेमे केले तरी कुठे ना कुठे इंग्लिश फ्लेवर येतो, हिंदी सिनेमे केले तरी आपल्याला इंग्लिशमध्येच बोलावं लागतो. सगळ्यात मोठा तो टास्क होता. मग आमचे काही मित्र आहेत, आमचे काही ओळखीचे आहेत ज्यांना भाषाबद्दल खूप चांगलं नॉलेज होतं. त्यांनी गाईड केलं की तुम्ही पुस्तकं वाचा, इंग्लिश गोष्टी बघा. नाही आपल्याला तेवढं, आपली व्होकॅब्लरी नाहीये, जस्ट ट्राय टू हिअर इट. म्हणजे तुम्ही जेवढं बघाल इंग्लिश, जेवढं ऐकाल, ते तुम्हाला हेल्प करत राहील तुमच्या प्रोनाऊन्सिएशन मध्ये. कारण की आपल्याला इंग्लिश बोलता येतं, पण मेन आपला न्यूनगंड असतो प्रोनाऊन्सिएशन, की आपण प्रोनाऊन्स कसं, कम्युनिकेशन ब्रिज. मग हळूहळू ते ओव्हरकम व्हायला लागलं. आणि एकदा तुमची लँग्वेज झाली मग ती गोष्ट आपल्याला इझी पडते लोकांसोबत कम्युनिकेट व्हायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल वेगवेगळे डिपार्टमेंट असतात फिल्म मेकिंग. कलाकार मंडळी झालं, तंत्रज्ञ झाले, सिनेमॅटोग्राफर झाला, एडिटर झाला. कारण की प्रत्येकाशी बोलताना त्यांच्या त्यांच्या कॉन्टेक्स्ट बोलावं लागतं. जसं अगदीच. ऍक्टरशी बोलताना आम्ही फक्त त्यांच्या क्राफ्ट बद्दल बोलतो, किंवा एखादी सीन शूट करताना ह्या सीनच्या अगोदरची पार्श्वभूमी काय, याच्या पुढची पार्श्वभूमी काय, त्याचा ग्राफ कसा आहे, त्याची बॉडी लँग्वेज कशी आहे, यावर जास्त बोललं जातं. आणि ते जर कम्युनिकेट करणं आहे तर आपल्याकडे व्होकॅब्लरी, आपल्याकडे शब्दसंच खूप योग्य आणि खूप जास्त हवा. त्याच्यासाठी वाचन हा बेसिकली माझं जे आतापर्यंतचा अनुभव आहे, की वाचन आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने ताडतं या गोष्टी. त्याच्यानंतर मग गोष्टी येतात की फायनान्शियली गोष्टी आहेत, जसं आपलं बजेट मांडणं.
आपण किती मानधन घेतोय का एक्सपिरियन्स नंतर, त्या मानधनाबद्दल डिस्कशन. कारण आपण अशा बिलॉंगिंग्स मध्ये आलो असतो जिथे एक्स अमाऊंट आपल्याला गावाकडे साईडला खूप मोठी वाटते, पण ऍज कम्पेअर टू जेव्हा आपण मुंबईत शिफ्ट होतो किंवा मोठ्या सिटीमध्ये जातो, तर आपल्याला ते खर्च, तो अमाऊंट ती खूप कमी वाटायला लागते. कारण आपल्याला घर चालवायचं पण आहे, आपल्या बेसिक गरजा आहेत त्या भागवणं, पण तर हळूहळू त्या गोष्टी पण टॅकल करायला सुरुवात झाली. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, मला जे आवडायचं की रायटिंग आणि डायरेक्शन बद्दलचा क्राफ्ट हे हळूहळू हळू इन होणं. म्हणजे एखादी रायटरची मेंटल स्टेट ओळखून घेणं, हे आपण कधी ओळखतो जेव्हा खूप माणसांच्या अवतीभोवती असतो. सगळ्यात इम्पॉर्टंट होतं आपल्याकडे की की जो संच असतो, आपण एक लिमिटेड ग्रुपमध्ये वाढून येणारे मुंबईमध्ये असतो. जेव्हा आपल्याला इथे सागर दिसतो, मोठा समुद्र दिसतो, तेव्हा आपल्याला कन्फ्युज होतं की कोणासोबत राहायचं, कुठल्या संचासोबत, कुठल्या ग्रुप सोबत राहावं. मग हळूहळू आपल्याला ती अंडरस्टँडिंग कळते की बाबा हा हा ही व्यक्ती योग्य आहे आपल्यासाठी, किंवा हा आपल्याला कारभार देईल. अगेन इट्स अ कॉलिंग, म्हणजे आपण ते सहकारी म्हणूनच आपण त्यांच्याकडे बघतो, मित्र म्हणून नाही बघतो. तर त्यांचं ते ब्रिजिंग होणं खूप योग्य. तर बेसिकली या 2-3 गोष्टी होत्या ज्या माझ्यासाठी अडथळा होत्या: लँग्वेज, नॉलेज आणि कम्युनिकेशन. कारण ज्या पद्धतीने मी अप्रोच करतो कुठल्याही गोष्टींना, त्याबद्दल मला कॉन्फिडन्स होता. फक्त कॉन्फिडन्स बोलून दाखवणं खूप गरजेचं असतं या इंडस्ट्रीमध्ये, आणि ते लँग्वेजनी आणि भाषेनीच योग्य पद्धतीने दिलं जातं. बाकी टेक्निकल गोष्टी हळूहळू आपण शिकत जातो, अपग्रेडेशन हळूहळू होत जातं. आपण स्वतःहून शिकतो किंवा आपल्याला कोणीतरी बोट धरून शिकवतो. दॅट इज, आपण म्हणतो की ते परम्युटेशन कॉम्बिनेशनचा तो भाग आहे. एखादा चित्रपट तयार करत असताना अनेक घटक त्यासाठी काम करत असतात. पडद्यामागे अनेक जणांचं त्यामागे योगदान असतं. त्याच अनुषंगाने माझा प्रश्न आहे, एखादा चित्रपट करण्यासाठी ऍज अ असोसिएट डिरेक्टर म्हणून नेमक्या कोणकोणत्या जबाबदाऱ्या पाडाव्या लागतात? सगळ्यात पहिले असतं सर की तुमची कथा, तुमची स्टोरी वाचल्यानंतर पहिले तुमचं डिरेक्टर, आमचे जे बॉस असतात, जसं आनंद सर झाले किंवा दुसरेही ज्या दिग्दर्शकांसोबत मी कामं केली आहेत, तर त्यांच्यासोबत पहिलं एक कम्युनिकेशन असतं की व्हॉट यू थिंक अबाउट द प्रोजेक्ट. तुम्हाला काय वाटतं की प्रोजेक्ट काय आहे? तुम्ही कनेक्ट होता आहात का स्टोरी सोबत, कॅरेक्टर सोबत? कारण की दोन दोन पद्धतीच्या कथा असतात. एक असते कॅरेक्टर ड्रिव्हन आणि एक असते इव्हेंट ड्रिव्हन. म्हणजे कुठली तरी घटना घडली आणि त्याच्या अवतीभोवती सगळा प्रेमायसेस रचला गेला. आणि काही गोष्टी असतात जिथे सरका, म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं बच्चन साहेबांचे जे सिनेमे आहेत, ते कॅरेक्टर ड्रिव्हन आहे, ते इव्हेंट ड्रिव्हन नाही. आणि इतर जर दृश्यम नावाचे सिनेमा किंवा जसं फुले नावाची सिनेमा मी आता केला, प्रतीक गांधी आणि पत्रलेखा, तो इव्हेंट ड्रिव्हन नाही, ते कॅरेक्टर ड्रिव्हन फिल्म्स. तर हे पहिले कम्युनिकेशन डायरेक्टर सोबत, आपण डायरेक्टर आणि असोसिएट डायरेक्टर हे एका पेजवर आल्यावरच आपण वेगवेगळ्या पिलर सोबत होतो. त्याच्यानंतर डिस्कशन होतं ते प्रोडक्शन टीम सोबत. प्रोडक्शन टीमचं एक असतं की आपल्याला शेड्युलिंग किती दिवसांचं करायचं. बेसिकली आपण A to Z कधीही फिल्म शूट करत नाहीत. आपण जनरली शूट करतो AHIN, असं रॅन्डम शूट्स असतात आपले. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी कॅरेक्टरचं जर ते घर आहे, त्या घरामध्ये पूर्ण फिल्म मध्ये किती सीन्स आहेत ते त्या 2-4-5 दिवसांमध्ये शूट करावे लागतात. तर ते शेड्युलिंग करणं, ते प्रॉपर शेड्युलिंग करणं, ते शेड्युलिंग बजेटमध्ये बसवणं, त्याच्यासाठी लागणारे कलाकारच्या डेट्स पुरवणं. कारण की कसं असतंय, आपले मेन लीड पकडलेत तर त्यांनी तर वाहून दिलेलं असतं, पूर्ण डेट्स आपल्या ब्लॉक्स असतात. पण बाकी जे 1 डे 2 डे वाले छोटे छोटे सेकंडरी कॅरेक्टर्स, त्यांना आपल्याला डेट्स प्रोव्हाइड करायचे, त्यांचं ट्रॅव्हलिंग प्लॅन करायचं. या छोट्या छोट्या प्रोडक्शन ज्या रिलेटेड क्वेरीज आहेत, त्या प्रोडक्शन टीम सोबत मग डिझाईन करायचे. आणि मग त्यांचं बजेटमध्ये बसवणं, मग तुमच्या लोकेशन किती दूर आहे, तुमचं ट्रान्सपोर्टेशन किती दूर आहे. कधी कधी असतं की आम्हाला जर मुंबईत जर शूट करायचं झालं आणि आउटडोर जर शूट असेल, तर कधी आम्ही नॅशनल पार्कला शूट करायचं असेल, तर तो आम्हाला जायचं दादर स्टेशनला, दुसरा सीन. तर आम्हाला तो ट्रॅव्हलिंग पिरियड पण कॅल्क्युलेट करावा लागतो. तर बरोबर. तुम्ही ट्रॅव्हलिंग ट्रेननी जाणार आहात का तुम्ही बाय रोडनी जाणार? बाय रोडनी जाणार असाल तर तुम्ही जर मुंबई सारख्या सिटीमध्ये पीक आवरला जाल, तर तुम्हाला अर्धा पाऊण तास बफर ठेवावा लागतो. की ट्रॅफिक असते, ट्रॅफिक नावाचा एक प्रकार जो आहे तो खूप हॅमर करतो जेव्हा आपण मुंबई सारख्या सिटीमध्ये, मुंबई, दिल्ली, कोलकातामध्ये शूट करतो त्याला.
त्यामुळे या गोष्टींचं भान आपल्याला राहिलं पाहिजे. बेसिकली एक लग्न कार्यासारखंच असतं की जिथे तुम्हाला पत्तरवाडीपासून अंतरपाठपर्यंत सगळ्या गोष्टी बघायच्या असतात. त्याच्यानंतर काही मेन पिलर्स येतात, जसं डीओपी झालं, जी व्यक्ती फिल्म शूट करते, कॅमेरामॅन बेसिकली. तर त्यांच्यासोबत एक डिस्कशन होतं की तुमची टीम कशी आहे, त्यांच्यासोबत कोपअप होणं गरजेचं आहे. कारण की मेन काय, डायरेक्टर जो असतो तो बेसिकली परफॉर्मन्सवर जास्त कॉन्सन्ट्रेटेड असतो. अगदीच अगदीच. एक्झिक्युशनची जबाबदारी माझ्यावर असते की तुम्हाला पूर्ण सगळ्या डिपार्टमेंट सोबत कोलॅबोरेशन करायचं आहे. मी सगळ्या गोष्टी. म्हणजे त्याच अनुषंगाने माझा प्रश्न आहे की कम्युनिकेशन किती महत्वाची भूमिका त्यावेळी वाजवते, म्हणजे कम्युनिकेशन हो, कशा पद्धतीने जातं. कम्युनिकेशन खूप महत्वाची भूमिका आहे. जसं आपण मी पहिल्यांदा जसं बोललो की डायरेक्टर आणि एक असोसिएट डायरेक्टर जेव्हा एका पेजवर येतात, ते खूप महत्वाचं असतं. कारण की जर डायरेक्टर दुसऱ्या डिरेक्शनला जातोय आणि मी दुसऱ्या डिरेक्शनला जातोय, तर तो प्रोजेक्ट कुठे ना कुठे समतोल साधला जात नाही. बरोबर. त्यामुळे त्याची कोमअप करून मग मी प्रोडक्शन डिझायनर म्हणजे जो पूर्ण फिल्मचं सेट डिझाईन करतो. त्याच्यानंतर कलर पॅलेट डिसाईड होतं, कॉस्ट्युम टीम सोबत बोलणं होतं, मेकअपवाल्या टीम सोबत बोलणं होतं, साऊंड टीम सोबत बोलणं होतं. जर सिंग साऊंड म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला डबिंगची खूप गरज पडत नाही, जो आहे शूटिंग साऊंड त्यालाच आपण पोस्टमध्ये क्लिअर वगैरे करून तो यूज करतो. तर त्या पद्धतीचं आपल्याला लोकेशन शोधावं लागेल. सिंग साऊंड जर करायचं असेल तर आपल्याला रिमोट सिटीमध्ये जावं लागेल, जिथे गोंधळ कमी असेल, तुमच्या लोकेशनच्या अवतीभोवती कुठली फॅक्टरी वगैरे नसेल. या खूप छुप्या गोष्टी आम्हाला टेकरेकीमध्ये कराव्या लागतात. आणि तो कॉल आम्हाला ते पूर्ण प्रेझेंटेशन इन्क्लुडिंग ऑल द पिलर ऑफ द डिपार्टमेंट्स मला ते डायरेक्टर सोबत आणि प्रोड्युसर सोबत बसून सॉर्ट करावं लागतं की सर दीज आर द ऑप्शन्स वी हॅव. म्हणजे ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी लोकेशनसाठी, कॉस्ट्युमसाठी, प्रोडक्शन डिझायनरसाठी किंवा कलर पॅलेटसाठी. तर कलर पॅलेटमध्ये पण कसं असतं की ज्या पद्धतीने आपण फिल्म बघतो, इट्स लाईक अ पेंटिंग, मुव्हिंग पेंटिंग असते. तर त्या मुव्हिंग पेंटिंग मध्ये पण जसं तुम्ही बसलायत, तुमच्या मागची वॉलचा कलर, तुमच्या शर्टचा कलर, तुमच्या जॅकेटचा कलर, तुमचा चष्मा फ्रेमवाला असेल का रिमलेस असेल, त्याचं एक डिझायनिंग असतं. तर तो थ्रू आउट तो कलर पॅलेट, कारण की आपण ऑडियन्सला एका वर्ल्ड मध्ये घेऊन जाणार आहोत. नक्कीच. त्या वर्ल्डमध्ये जर घेऊन जायचं असेल तर तेवढं तुम्हाला हार्डवर्क, तेवढं थोडे डिटेलिंग करावे लागतं. जसं बेसिकली पिरियड फिल्म्स मध्ये होतं किंवा अर्बन स्टोरीज जे असतात त्याच्यामध्ये. कम्युनिकेशन इज द बेस्ट की. कारण आपल्याला जे वाटतंय ते जर समोरच्याला नाही कळालं, मग आपल्याला अजून जास्त मेहनत करायची की हे कसं मी योग्य पद्धतीने सांगू शकू विदाऊट इन्व्हॉल्विंग द डायरेक्ट. कारण की नक्कीच. पुढे जाऊन आम्हीही बघतोय की आमच्या खांद्यावर कोणीतरी प्रोड्युसरांनी स्क्रिप्ट किंवा कथा जबाबदारी. ठेवावी आणि मला दिग्दर्शकाची संधी द्यावी. नुकतंच तुम्ही सांगितलं की फुले चित्रपटातही तुम्ही काम केलेलं आहे. हो. कामाबद्दल काय सांगाल, म्हणजे तो अनुभव कसा होता? फुलेचं मला जेव्हा कळालं की आनंद सरांचा जेव्हा फोन आला की आपण फुले फिल्म करतोय, मग माझा दुसरा विदिन अ फ्रॅक्शन माझा प्रश्न होता, सर ज्योतिबा फुले सावित्री फुले का? तर त्यांनी जेव्हा हो बोललेत ना, त्या बोलण्यामध्ये माझं सगळ्यात पहिले मी डिरेक्ट पोहोचलो आमच्या लहाना शाळेमध्ये. कारण की मी जेव्हा 8वी 9वीत होतो, जेव्हा ही आम्ही त्या वरांड्यामध्ये फिरायचो ना, तर लहाना शाळा आत्ताचं मला इन्फ्रा माहिती नाही, पण जेव्हा आम्ही एंट्री करायचो तर चॅनल गेट मधून समोर वर्ग होते आणि त्या कॉरिडॉरमध्ये वरती फोटोज लावले होते. त्या फोटोजमध्ये महात्मा गांधींचे फोटो होते, ज्योतिबा, महाराणा प्रताप, ज्योतिबा फुले, सावित्री फुलेंचे. ती फ्रेम माझ्या डोक्यात डोळ्यासमोर आली. आणि तेव्हा आपल्याला फक्त एवढं माहिती होतं की बाबा त्यांनी पहिली शाळा उघडली, हे उघडली. आणि मग मी त्या दिवशी सरांना म्हणलो की सर मैं इसका रिसर्च आय डू. म्हणजे मला याबद्दलचं रिसर्च करायला खूप आवडेल. कारण की आपण ज्या सिटीमधून बिलॉंग करतो तिथे ऑलरेडी आपल्याला खूप शिकवलं गेलं असतं या गोष्टींबद्दल. भलेही छोटे छोटे धडे असायचे आपल्या सिलेबसमध्ये, पण आपल्याला ते ऐकून असायचे. मग त्याच्यानंतर मग मी हळूहळू पुस्तकं वाचायला सुरुवात केली. 3 4 पुस्तकं वाचली, हरी नरके वगैरे यांचे जे ऑथर्स आहेत त्यांची पुस्तकं वाचली. त्याच्यामध्ये मला कळालं की जे आपण डेफ्ट आहे, ज्या पद्धतीचा विषय निवडला गेला यांच्याकडून, प्रोड्युसर डायरेक्टर कडून, त्याला ग्रॅव्हिटी देण्याचं काम, ज्याचं डिटेलिंग देण्याचं काम माझ्याकडे असेल. कारण की मला बेसिकली जी टीम होती फुलेची, हायर ऑथॉरिटी प्रोड्युसर आणि ते
दे नॉट महाराष्ट्रीयन, ते महाराष्ट्रीयन नव्हतं. त्यांनी जरी फुलेंबद्दल खूप ऐकलं जरी असेल तरी इत्थंभूत माहिती त्यांना नसणार. त्यामुळे मला हे कळालं की मला त्यांना डिटेल्स पुरवायचे, मग ते लेखक असो किंवा मग दुसरे कुठलेही एचओडीज असो. तर त्या हिशोबाने मग मी हळूहळू हळू त्याचं प्रिपॅरेशन सुरू केलं. त्याच्यानंतर मग जसं नागाव आहे, सावित्रीबाई फुलेंचं जन्मगाव आहे, कटगुण ज्योतिबा फुलेंचं आहे, तिथे मग मी स्वखर्चाने गेलो त्यांच्या गावी, की तिथे बघितलं की तिथे आत्ताची कंडिशन काय. सावित्रीबाई फुलेंच्या घरी ते आर्कॉलॉजीच्या अंडर आता गेलंय आणि त्यांनी नक्की. खूप छान पद्धतीने ते डेव्हलप केलंय. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी लिहिल्या गेल्यात. ते बिफोर आफ्टरचे फोटोज लावले. कारण की सगळ्यात महत्वाची होती माझ्यासाठी मोटिवेशन, की एक मोठी फिल्म करताना त्याच्यासाठी लागणारं मोटिवेशन कुठून वेचायचं. जर बिईंग अ टीम लीडर, जर मी बेसिकली डायरेक्टर नंतर मलाच कॉल असायचा, तर ती ऑथॉरिटी आणण्यासाठी मला पहिले त्या दोघांबद्दल समजून घेणं खूप गरजेचं होतं. की फुल्यांचा अप्रोच काय होता बघण्याची. कारण की ते त्या काळात होते ज्या काळामध्ये बोलणं, स्त्रियांनी बाहेर पडणं किंवा एखाद्या परपुरुषाशी बोलणं ही खूप गुन्हा मानला जायचा. बरोबर बरोबर. त्याच्यावर खूप मोठे मोठे कायदे होते. पण त्या काळामध्ये त्यांनी कुठल्या माइंडसेटनी गोष्टी लढल्यात, त्या पद्धतीने ते आणणं, त्या पद्धतीने माझ्याकडून ते लेखकापर्यंत पोहोचवणं हे खूप गरजेचं होतं. नक्कीच. मग त्यानंतर मग मी रिसर्च सुरू केला की त्या काळामध्ये जे पण आपल्याकडे इंटरनेट अवेलेबल होतं, की त्या पद्धतीचे कॉस्ट्युम कसे असतील, त्याचे पॅटर्न काय. नऊवारी सावित्रीबाई फुले घालायचे, आपल्याकडे जे बेसिक फोटोज आहेत गुगलमध्ये, त्यांची टिक्याची ठेवण म्हणा, कानातले किंवा गळ्यातलं मंगळसूत्र, त्या 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 पद्धतीचं एक पीपीटी सेशन सुरू झालं माझं. मग मी एक एक दीड महिना घेतला, ज्याच्यामध्ये पूर्ण एक बंच रेडी केला, ज्याच्यामध्ये प्रत्येक कॅरेक्टर, जो ब्राह्मण वर्ग फुलेंसोबत होता त्यांचा एक वेगळ्या पद्धतीचा कलर पॅलेट, जो ब्राह्मण वर्ग ऑपोजिट होता त्यांचा एक कलर पॅलेट. तर अशा पद्धतीचं कलर पॅलेट त्यांच्या सोबतचे, मग फातिमा शेख, उस्मान शेख, त्यांचे जे मित्र होते, त्या काळातलं मुस्लिम बिहेवियर कसं होतं, मुस्लिम कपड्यांची ठेवण कशी होती. कारण की दर 10 वर्षांनी आपल्याकडे काहीतरी अपग्रेडेशन येत असतं. मग त्या आत्ताची नऊवारी तुम्ही बघा आणि जुन्या 50 वर्षापूर्वीची नऊवारी बघा, म्हणजे खूप मटेरियल पासून, नेसन पासून सगळ्या डिफरंट गोष्टी. मग त्याचा रिसर्च माझ्याकडे यायला लागला. आणि मग तो रिसर्च मला कॉस्ट्युम टीम सोबत डिस्कस केला, प्रोडक्शन डिझायनर सोबत डिस्कस केला, की त्या काळातलं वर्ल्ड कसं उभं केलं जाईल. मग त्या पद्धतीचं लोकेशन शोधायला आम्ही बेसिकली ती फिल्म शूट केली पुण्यामध्ये. भोर नावाचा एक तालुका आहे छोटा, पुण्या जिल्ह्यामध्ये. भोरमध्ये शूट केलं आणि साताऱ्यामध्ये शूट केलं. कारण की ज्या पद्धतीचं कॅरेक्टर, ज्या पद्धतीचं वाईब त्या सिनेमाला हवी होती, ती आम्हाला पश्चिम महाराष्ट्रातच मिळाली. कारण की फुले आणि सावित्रीबाईंचा सगळ्यात जास्त सहवास हा पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम लाभला गेला. महाराष्ट्रातला. बरोबर. तर त्यामुळे आमचं ते क्लिअर होतं की आपल्याला ही फिल्म शूट करताना पश्चिम महाराष्ट्रातच शूट करायची. तर मग त्या पद्धतीने मग लोकेशन ब्रेकडाऊन झालं, मग लोकेशनच्या सर्चिंग सुरू झाल्या. आमचा सगळ्यात मोठा टास्क होता की जर आम्ही 1840, 48, 1897 पर्यंतचा काळ आम्हाला चित्रित करायचा, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी नावाचा प्रकार नव्हता. आणि आता सध्या जिथे आम्ही शूट केलंय तिथे इलेक्ट्रिसिटी पासून, एलईडी पासून, ज्या ज्या डिश टीव्ही त्या सगळीकडे होत्या. आमचा टार्गेट असा होता की आपण जेव्हा ही सिनेमा फिल्म करू, शूट करू, त्याच्यामध्ये रिसेंट स्ट्रक्चर, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस हे अवॉइड केले जातात, बरोबर विच बरोबर. वॉज अ डिफिकल्ट टास्क. की अत्यंत आपल्याला कठीण रिमोट, होतं हे सगळं. ते खूप कठीण होतं. कारण की मग व्हीएफएक्सचा तुमचा खर्च वाढतो, तुम्हाला एक लिमिटेड बजेटमध्ये काम करायचं असतं. मग ते सगळ्यात मोठं चॅलेंजिंग होतं की प्रोडक्शन डिझायनरसाठी, की जर एखादी विजेचा खांब लपवायचा आहे, तर त्या काळामध्ये काय असे स्ट्रक्चर असू शकतं जे विजेच्या खांबाच्या अवतीभोवती आपण क्रिएट करू शकू. गवताच्या पेंड्या झाल्या, ह्या अशा गोष्टींवर एक वेगळा रिसर्च सुरू झाला. मग त्या काळात लॅम्प कसे असायचे, लाईट हा प्रकार कशा पद्धतीने ते इग्नाइट करायचे, तर तो एक रिसर्च सुरू झाला. आणि मग हळूहळू ऍक्टर्स सोबत लुक टेस्ट सुरू झाल्या. ऍक्टर्स मग हळूहळू ते चित्र, ते पेंटिंग उभं राहायला सुरुवात झाली, की ज्योतिबा असे दिसायचे, सावित्री असे दिसायचे. मग कास्टिंग पॅरलली सुरू असायची. कास्टिंगचं पण एक असतं की तुम्हाला, कारण की आजकाल लोक सोशल मीडियामुळे खूप अप टू डेट झाले.
जर उद्या जर ज्योतिबांबद्दल फिल्म आहे तर लोक लगेच गुगल करून त्यांचा फोटो रेफरन्ससाठी बघतात. आणि जर आपलं जे आपण दाखवणार आहेत ते आणि जे ऍक्च्युअल अवेलेबल ते जर मिसमॅच झालं ना, तर आपल्याकडे त्याचा एक वेगळ्या पद्धतीने भडका उडू शकतो की तुम्ही असं कसं करताय, तसं कसं करताय. त्यामुळे अप टू डेट कास्टिंग करणं पण खूप मोठा टास्क असतो आमच्यासाठी. कारण की सगळ्यात पहिले ऑप्शन्स कास्टिंग डिरेक्टरकडून किंवा आम्हीही कास्टिंग करतो तेव्हा आमच्याकडेच येतात. आम्हीच त्याची R&D खूप करतो. की काही लोक फेस वाईज जाऊ शकतात एखाद्या गोष्टी, म्हणजे त्याची चेहऱ्याची ठेवण जी आहे ती ऍक्च्युअल कॅरेक्टर सोबत मिळते, पण त्याचं बोलणं नीट नसेल, त्याची बॉडी लँग्वेज योग्य नसेल, आपण जर त्या पद्धतीने कास्ट करतो ते जर योग्य नसेल तर मग ते कुठेतरी स्क्रीनवर झळकतं. आणि त्याचा सगळा आपणही ऑनेस्ट नसलो कामाबद्दल तर मग काही पॉइंट नाही त्याचा. मग त्या अशा गोष्टी करत करत मग ते पिक्चर वे आउट झालं, शूटिंग आलं, प्रोडक्शन आलं, ट्रॅव्हलिंग आलं. तर हे बेसिकली असोसिएट डायरेक्टरचं एवढं एक्झिक्युशन स्कोप असतो त्याच्यामध्ये. मराठी चित्रपट असतील किंवा बॉलिवूड असेल, यांच्या तुलनेत दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? दाक्षिणात्य मला मुळात मी जनरली असं कॅटेगराईज नाही करणार, पण त्यांच्याकडे एक खूप चांगली गोष्ट आहे, त्यांच्याकडे त्यांची लेखणी खूप ताकदवर आहे. मी यासाठी हा प्रश्न विचारला, मला म्हणजे कॅटेगराईज नाही करायचंय, पण त्या चित्रपटांना जो प्रतिसाद मिळतोय हो हो हो, येस ऍज येस कम्पेअर टू बॉलिवूड, त्या येस. दृष्टिकोनातून मी तुम्हाला प्रश्न केलेला आहे. त्यांच्याकडे सगळ्यात छान गोष्ट जी आहे ती आहे लेखणी. त्यांचे जे विषय आहात, तुम्ही मल्याळम इंडस्ट्री बघा, कन्नड बघा किंवा तेलुगू बघा, याच्यामधले जे विषय आहेत इन्क्लुडिंग ह्यूज स्केलचे सब्जेक्ट किंवा स्मॉल स्केलचे सब्जेक्ट, याच्यामध्ये त्यांच्याकडे जो टॉपिक असतो, तो बेसिक जो थ्रेड असतो, तो असतो त्यांचा रुरल एरिया. ते कधीही मोठ्या सिटीमध्ये तुमचा नायक किंवा नायिका वावरताना नाही दिसणार तुम्हाला. ती कुठेतरी रुरल एरियामध्ये शेती करतोय किंवा कुठेतरी छोटा बिझनेस करतोय, कुठेतरी हार्डवेअरचं शॉप आहे, कुठेतरी इलेक्ट्रिशियन आहे, कुठेतरी स्टुडंट आहे. याच्या अवतीभोवती त्यांची जी गुंफण होते ना, ती खूप आहे. कारण की जसं वपू काळे म्हणतात, तुम्ही जेवढं पर्सनल लिहाल तेवढं ते ग्लोबल होत, युनिव्हर्सल होत जातं. अगदीच अगदीच. आणि ते तंतोतंत त्यांनी पाळलंय. कारण की आजकाल लोकांना खूप मेट्रोपॉलिटन सिटी बघणं नाही आवडत पडद्यावर. त्यांना खूप छोट्या गोष्टी बघायला आवडतात ज्या खूप चांगल्या पद्धतीने मांडल्या गेल्या. जसं मंजुमल बॉईज नावाचा एक सिनेमा आहे, 96 नावाचा एक सिनेमा आहे, कुंबलंगी नाईट्स नावाचा मल्याळम एक सिनेमा आहे. त्या सिनेमांच्या मेन मुळात त्यांच्याकडे लेखणी खूप स्ट्रॉंग. त्यांच्याकडे ज्या पद्धतीला लेखकांना क्रेडिट दिलं जातं किंवा ज्या पद्धतीचा मान म्हणावं किंवा ज्या पद्धतीचा विश्वास ठेवला जातो लेखकांवर, तो खूप म्हणजे वाखाणण्याजोगी आहे. आणि आपल्याकडे ते थोडं अजूनही आपण कुठेतरी एका रिमेक झोन मध्येच अडकलोय असं मला वाटतं. आपण कॉमेडी आपल्याकडे आहे, चांगले दिग्दर्शक लेखक आहेत आपल्याकडे, पण मला असं वाटतं की थोडा विश्वास जर त्यांच्यावर ठेवला गेला तर मला असं वाटतं की काही हळूहळू कारण की चित्र बदलायला थोडा वेळ लागेलच. जो असं नाही होणार की बाबा आज 2 लेखकांवर विश्वास ठेवला आणि पुढच्या 6 महिन्यात चेंज होणार, असं नाही. इट्स अ स्लो प्रोसेस. कारण की दाक्षिणात्य ही सुरुवातीलाही जर तुम्ही 8 एक 10 वर्षापूर्वी बघाल तर त्यांनी कुठल्या तरी एका चॅनल थ्रू सुरू केलं जिथे हिंदी डब व्हर्जन सुरू झाले. मग हळूहळू तो ऑडियन्सला त्यांनी हॅमर करायला सुरुवात केली की आमचे सिनेमे असे, आमचे सिनेमे तसे, आमचे सिनेमे कंटेंट बेस्ड आहे. आणि मग हळूहळू त्यांनी त्यांचे कंगोरे ओपन केले, जे आपल्याकडे अजून होत नाहीये. आपण अजूनही प्रेक्षकांना तितक्या ताकदीने, तितक्या आवाहन नाही करू शकत आहे की तुम्ही चित्रपटगृहात या आणि सिनेमे बघा. तर ते होणं खूप गरजेचं आहे मला असं वाटतं. आणि नंतर मग दिग्दर्शक येतो. पहिली गोष्ट आहे की तुमची लेखणी किती चांगली आहे, तुमचे सब्जेक्ट किती योग्य पद्धतीने मांडले जातात, आणि विश्वास. आणि मग हळूहळू टीमची उभारणी करणं. त्या फिल्म बेसिकली पॅकेजिंग, तुमची फिल्म एक पॅकेज होईल ज्याच्यामध्ये थोडा कमर्शियली पण पाहिजे. आणि कारण तुम्ही एका नॉर्मल मिडल क्लास लोकांना, एखाद्या कुटुंबाला तुम्ही आवाहन करताय की तुम्ही 200-250 रुपये पर पर्सन घालवा आणि आमचं काम बघा. त्याच्यासाठी तुम्ही किती, मिनिमम तुम्ही 1000-1500चं काम केलं गेलं पाहिजे. तेव्हा कुठे आपण एक्सपेक्ट करू शकतो की 200-250चं तिकीट आपण अफोर्ड करू शकतो. तर मुळात मला असं वाटतं की लेखक आपला खूप स्ट्रॉंग हवा. त्याच्यानंतर मग प्रोड्युसर खूप विजनरी हवेत, की
प्रोड्युसर याच्यासाठी विजनरी पाहिजेत की अल्टिमेटली ही इज द ओनर ऑफ द कंटेंट. कारण की पैसे त्यांना लागणारे, पैसे तेच कमवणार. बाकीच्यांचं जे मंथली रेम्युनरेशन लमसम ठरले ते त्यांना मिळतच, पण जे प्रॉफिट आहे लॉस आहे ते भोगणार प्रोड्युसरच. आणि जर प्रोड्युसरच विजनरी नसेल, विजनरी मी असं म्हणतोय की जेव्हा एखादी लेखक आपल्याला ती स्टोरी नरेट कर, तर ते नरेशन एका फिल्मच्या संदर्भात बघणं आणि ते तुम्हाला इमॅजिनरी होणं की हा सिनेमा अशा टाईपचा ऑडियन्सला हिट करेल किंवा कॉलेज गोईंगला हिट करेल, जसा आवेशम नावाचा एक सिनेमा. बरोबर. तर तो कसा हिट करेल ऑडियन्सला, त्याचं पिक्चर सगळ्यात पहिले दोन जणांमध्येच क्लिअर असतं. एक असतं तुमचा लेखक, दुसरं असतं प्रोड्युसर. कारण की त्याला बेसिकली त्या फिल्मचं पूर्ण ओव्हरऑल ग्राफ कळायला सुरुवात होते की ही फिल्म कशी प्रोजेक्ट केली जाणार. ते अजूनही आपण थोडं R&D चालू आहे आपल्याकडे, मराठीमध्ये म्हटलं तर. तर असं आहे सध्या चित्र. राहुलजी, तुम्ही आता जस्ट लिखाणाबद्दल उल्लेख केला, चित्रपटांच्या लिखाणाबाबत. खरं तर आता चॅट जीपीटीचा मोठ्या प्रमाणात वापर वाढलेला आहे. अशा या कालावधीमध्ये, कालखंडामध्ये कशा पद्धतीने याच्यावर परिणाम होणार आहे लिखाणावर? मला नाही वाटत की खूप परिणाम होणार आहे हम्म. लेखकांच्या संदर्भात जर तुम्ही म्हणायला गेलात. कारण की बेसिकली ही टेक्नॉलॉजी आहे, बरोबर. आणि जेव्हा चॅट जीपीटी आपण काहीतरी कमांड देतो, प्रॉम्प्ट करतो त्या गोष्टीला की असा असा सब्जेक्ट हवाय किंवा असा असा इमेज हवाय, असा असा व्हिडिओ हवाय, त्या गोष्टीसाठी ते टाईप करण्यासाठी तुमच्याकडे व्होकॅब्लरी हवी. कारण की ते मशीन आहे. तुम्ही जर अगदीच. त्याला सांगा की आम्हाला एक्स अमाऊंट हे असं पाहिजे ते तसं पाहिजे, तर तो तुम्ही जे सांगाल, ज्या भाषेत सांगाल तेच ते पकडणार. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला चॅट जीपीटी खूप जास्त हार्म नाही करणार, प्लॅनिंग करू शकेल. अल्टिमेटली तुम्ही ज्या पद्धतीने लिखाण करणार आहे गोष्टींचं, ज्या व्होकेबलरी जी डेरिव्हेशन घेऊन तुम्ही येणार आहे, ते डेरिव्हेशन आय डोंट थिंक सो की एका सॉफ्टवेअर मध्ये तुम्ही इम्प्लिमेंट करू शकाल. हा, तुम्हाला अपग्रेड होण्यासाठी योग्य आहे. म्हणजे तुम्हाला जर मेलिंग स्ट्रक्चर करायचे, ईमेल कोणाला करायचं, तर ईमेलचं स्ट्रक्चर तुम्हाला चॅट जीपीटी वरून मिळू शकतं. जसं एखादी जे ग्राफिक डिझायनर असतात, ग्राफिक डिझायनरला काही डिझाईन करायचं, तर त्याच्यामध्ये त्यांनी रेफरन्स पॉईंट शोधायला काही हरकत नसते. पण मला नाही वाटत की रायटिंग एक फुल फ्लेश सिनेमा, नाटक किंवा शॉर्ट फिल्म जे पण काही असतं ते क्रिएट करणं हे खूप नाही, मला खूप शुअर नाहीये चॅट जीपीटी बद्दल की ते आपल्याला एवढ्या ताकदीने प्रोव्हाइड करू शकेल. बेसिकली तुम्हाला तुमची व्होकॅबलरी, तुमचं नॉलेजवर इतकं, कारण की दोन पद्धती आहे. तुम्हाला मशीनमध्ये इन्फॉर्मेशन फीड केली आणि आपण जे साधणार आहोत ते नॉलेज आहे. या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. नॉलेज तुम्ही इम्प्लिमेंट करू शकतात, इन्फॉर्मेशन फक्त तुम्ही व्हर्बली ठेवू शकता. आणि जी मशीनमध्ये नोंदवली गेली दॅट इज अ इन्फॉर्मेशन, दॅट इज नॉट अ नॉलेज ॲट ऑल. त्यामुळे बेसिकली तुम्ही अपग्रेड होत राहणं गरजेचं आहे. टेक्नॉलॉजी वाईट नाहीये, फक्त ती कितपत तुमच्या कामावर इफेक्ट करावी हे आपण प्रत्येकाच्या वैयक्तिक पद्धतीने ते म्हणजे समजून घ्यावं. गेल्या 11 वर्षापासून तुम्ही चित्रपट सृष्टीत कार्यरत आहात. अगदी आता असोसिएट डिरेक्टर म्हणून देखील कार्यरत आहात, काम करताय. मात्र आता स्वतःचा असा काही विचार आहे का, स्वतःच एखादा चित्रपट दिग्दर्शित दिग्दर्शित करावा असं सध्या स्थितीमध्ये? नक्कीच माझे चालू आहेत प्रयत्न. पॅरलली गेली 3-1 वर्ष झाली मी स्वतःच्या काही फिल्म्स लिहिल्या आहेत. गेली 3-1 वर्ष फिल्म लिहित होतो. आता गेले 6-7 महिने झालेत, जे आता गुड शेप इन नरेशन मध्ये ते आले. काही मित्र, काही रायटर डायरेक्टर आहेत माझे मित्र, त्यांच्यासोबत मी ते नरेशन केलं. कारण कधी कधी काय असतं, लेखकाला आरसा बघायची खूप गरज असते. आणि मला असं वाटतं की आरसा दाखवणार एक दोन आयुष्यात तुमच्या हवेत की हे तू चांगलं लिहिलंयस बाबा, हे तू वाईट लिहिलंयस बाबा, हे तू बरोबर. कंटिन्यू नको, दुसरा कुठेतरी सब्जेक्ट कडे पिव्हट हो. तर ते मी सगळं R&D करूनच मग मी सुरुवात केली आता पिचिंगसाठी. कारण की माझं गेल्या जेवढं 11-12 वर्षांचा प्रवास आहे माझा, तर गेली एक 14-15 सिनेमे माझे झाले. तर मला असं वाटतं की आत्ता जर मी दिग्दर्शकाची टोपी नाही घातली, त्या खुर्चीवर नाही बसलो, तर मग हळूहळू मग ती खुर्ची अजून हळूहळू दूर जायला सुरुवात काम होईल. काय? कारण की आपल्याला ती एनर्जी जी असते, जी आपल्याला आपल्याला कळत असते की आपण कुठे उभं होतो. आणि जेव्हा ते इंट्युशन्स येतात आपल्याला की नाव यू हॅव टू स्टेप आउट. हे मला आनंद सरांकडून पण आले, चांगले जे मोठे ऍक्टर्स लोक पण आहेत त्यांच्याकडूनही आले. नाव यू हॅव टू
डू युअर ओन थिंग. तर माझं तेही पिचिंग चालू आहे काही प्रोडक्शन हाऊस का ऍक्टर दिग्दर्शकांसोबत, की कशा पद्धतीने ती शेप आउट होईल. आणि अगेन त्याच्यामध्ये मी खूप गोष्टी इन्क्लूड करून गोष्टी केल्यात. फॉर एक्झाम्पल जसं मी तुम्हाला बोललो की लेखनही स्ट्रॉंग पाहिजे. मी तेच. बऱ्यापैकी त्या गोष्टीवर काम केलं गेलंय. आणि गेली 3-3.5 वर्ष माझे 4 सिनेमांवर मी काम करतो. आता जेव्हा ते होईल तेव्हा टचवूड, बघूया कसं होतंय. शेवटचा प्रश्न आहे आणि अत्यंत महत्वाचा आहे. ग्रामीण भागातील जे कलाकार आहेत ज्यांना चित्रपट सृष्टीत आपलं करिअर करायचं आहे, तर त्यांच्यासाठी नेमके कोणकोणते मार्ग आहेत, कशा पद्धतीने तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा? सगळ्यात पहिले, सगळ्यात मोठी म्हणजे त्यांचा पाठीवर थाप देण्यासारखी गोष्ट आहे की ते विचार करतायत की ह्या इंडस्ट्री, कारण आपण ज्या एरियाशी बिलॉंग करतो, ज्या एका छोट्या रुरल एरियाशी बिलॉंग करतो ना, तिथल्या कुटुंबासाठी 9 ते 5 जॉब करणं हे सक्सेसफुलची डेफिनेशन आहे. अगदीच. आणि या सक्सेसफुलच्या डेफिनेशनला कुठेतरी तडा देऊन कुठला तरी एखादी मुलगा, एक मुलगी जर काहीतरी वेगळं करू पाहते, मग ते लिखाण असेल, दिग्दर्शन असेल, ऍक्टिंग असेल किंवा दुसरं काही असेल टेक्निकल, ते करणं हे मोठी गोष्ट आहे. आणि जेव्हा ती मुळात त्यांना ते दृष्टिकोन क्लिअर हवा की मला हे करायचंय, कारण की असं व्हायला नको की तुम्ही एकाच वेळेला 2 दगडांवर पाय ठेवता. हा, मला ऍक्टिंग पण करायची आणि मला डायरेक्शन पण करायचं, जे एका काळासाठी नाहीये. का? कारण की जेव्हा तुम्ही एक गोष्ट फोकस करून करा, जसं मी म्हणतो की जेवण बनवताना आपण एका वेळेला फक्त पोळ्या करतो. जास्तीत जास्त आपण भाजीला फोडणी टाकू शकतो, पण पूर्ण भाजी आणि चपात्या ऑल्टरनेट नाही बनवू शकत. हे तसंच आहे, जर तुम्हाला लेखन करायचं असेल तर लेखनासाठी ज्या बेसिक बेसिक गोष्टी आहेत, तुमचं वाचन, तुमचे सिनेमे बघणं, कारण की मुळात त्यांना हे कळणारी लोक व्हावीत आजूबाजूला की सिनेमे बघायचे कसे. कारण की आपल्याकडे असतं, आपण आजकाल ज्या पद्धतीने सिनेमे बघितले जातात चित्रपटगृहात किंवा घरी OTT वर, कुठेतरी फिल्म लावून द्यायची घरामध्ये आणि काहीतरी काम करत सुटायचं. ज्यांना रेग्युलर माणसासाठी दिस इज ओके. पण जर तुम्हाला हे करिअर म्हणून बघायचंय, फॉर एक्झाम्पल कसं आहे, आपण 10वीच्या एक्झामला बसलो तर आपला सिलेबस काय बाबा, गणित, विज्ञान, मराठी, हिंदी, संस्कृत, हे सब्जेक्ट आहेत आपले, आपल्याला याचा अभ्यास करावाच लागणार आहे जर पास व्हायचं आहे तर. तसंच आहे हे. जर तुम्हाला लेखन करायचं तर तुम्हाला लेखनाचं सगळ्यात जास्त अंग माहिती पाहिजे. त्याच्यानंतर डायरेक्शनचं थोडंफार माहिती पाहिजे, प्रोडक्शनचं थोडंफार माहिती पाहिजे. त्याच्यानंतरच तुम्ही डिसाईड करू शकाल की मी दिग्दर्शन करायचं का, लेखन करायचं का, अभिनय करायचा. तर ते खूप क्लिअरिटी असणं गरजेचं आहे. दुसरा भाग आहे तुमचा सराउंडिंग. कारण की अपब्रिंगिंग आपल्या साईडला खूप उत्तम असते आणि तीच उत्तम अपब्रिंगिंग आपल्या पुढे जाऊन कामामध्ये रिफ्लेक्ट होत जाते अननोइंगली, विच इज अ गुड थिंग. पण तुमची सराउंडिंग खूप चांगली असणं गरजेचं आहे, कारण की ही फील्ड इतकी अनसर्टन असते की ज्याच्यामध्ये तुम्हाला मोटिवेशन, रोज उठून मोटिवेशन गोळा करणं हे खूप डिफिकल्ट. अगदीच बरोबर आणि बरोबर. तुमचे मित्र मंडळी किंवा तुमच्यापेक्षा 2 पावलं पुढे असणारी जर मंडळी तुमच्या आजूबाजूला असेल ना, तरच तुम्हाला मोटिवेशन मिळेल. आणि मग बाकी नंतर मग तुम्ही ब्रिजिंग कुठेही करू शकाल, तुम्ही इन्स्टिट्यूटमध्ये जाऊ शकाल. कारण की माझ्या अंडर जे जे आता येतात की सर मला असिस्ट करायचं, मला इंटर्न व्हायचं, बऱ्याच वेळा ते कुठून तरी एका फिल्म इन्स्टिट्यूट मधून आलेले असतात की सर मी या वर्षीचा कोर्स केलाय, दिग्दर्शन केलं, ऍक्टिंग केली, माझी ऑडिशन बघा, किंवा मी प्रोफाईल पाठवतो, मी एक शॉर्ट फिल्म केली, मला काम करायचं. कारण की त्यांच्याकडे स्कोप तेवढा नसतो, त्यांच्याकडे ब्रिजिंग आम्हीच असतो, कारण की ते डायरेक्टरकडे नाही जाऊ शकत. बरोबर. तर ते आमच्या आमच्या थ्रूच ते जाणार, पण आम्हाला कन्व्हिन्स करायलाही त्यांच्याकडे काही पोटेन्शियल. एक तर तुमची कम्युनिकेशन स्किल उत्तम हवी, दुसरी तुमचं नॉलेज. मी इन्फॉर्मेशन म्हणत नाहीये, मी म्हणतोय नॉलेज. कारण की जेव्हा विवेक वासवानी, माझे जे मेंटॉर प्रोड्युसर, ते ऍक्टर्स पण आहे, तुम्ही बघू शकता त्यांना. ते आम्हाला म्हणायचं की उद्या जर मी कॅमेरा मागे काम करतो आणि माझ्या बाजूला जर एक मोठा माणूस आहे जो ऑलरेडी खूप वर्ष इंडस्ट्रीमध्ये, पण त्याला फेस नाहीये कारण तो कॅमेऱ्याच्या मागे काम करतो, तो येऊन बसून बोलून गेला, तर तुला माहिती पाहिजे की तू कोण आहे, त्याने काय फिल्म केली, तेव्हाच तू त्यांच्यासोबत कम्युनिकेशन करू शकशील.
उद्या जर माझ्या बाजूला कोणी विजेंद्र प्रसाद येऊन बसलेत किंवा वरुण ग्रोवर नावाचा लेखक येऊन बसला, तर मला माहिती पाहिजे की त्यांनी काय काम केलं. कारण की त्याच सर मी तुमचे हा सिनेमा बघितला, उत्तम लिहिलाय, तुम्हाला तो सीन कसा सुचला, तुम्ही सांगू शकाल का. ही जेव्हा आपण कम्युनिकेशन करू ना, समोरच्याला मुळात तुमची भूक संपली नाही पाहिजे. ती जर भूक समोरच्याला संपताना दिसली, तर मग समोरचा आपला हात, जो देणारा हात असतो ना, तो आखडता घेतो. तर मला असंच म्हणणं आहे की तुम्ही इंडिव्हिज्युअल हळू, आता तर युट्यूब आणि बाकीच्या सोशल मीडियामुळे भरपूर गोष्टी ओपन झाल्यात त्यांना. फिल्म मेकिंग काय असतं, रायटिंग काय असतं, याचं बेसिक स्केलेटन नॉलेज त्यांना आरामात मिळू शकतं. त्याच्या पुढे जर जाऊन काम करायचं, तुमची पाया, बिल्डिंग बांधताना तुमचा खड्डा किती खोल खणला जातो, त्याच्यामध्ये सिमेंट ओतलं जाते, तो खड्डा खणणं खूप महत्वाचं आहे. आणि तो खड्डा खणणं तुम्ही तिथे आपल्या छोट्या शहरामध्ये राहूनही करू शकता. मग तुम्ही इथं येऊन त्याला मार्बल लावायचं का, स्टाईल लावायची का, वॉलपेपर लावायचं, तो इथं येऊन डिसाईड करायचं. त्या पद्धतीचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. कारण की आता असं झालं, कॉम्पिटिशन खूप. तुमच्याकडे जोपर्यंत बेसिक नॉलेज नाहीये, बेसिक नॉलेज की ऍक्टर असं असतो, लिखाणाचा हा ढाचा असतो, या बेसिक शेड्युलिंगच्या बेसिक प्रॉपर्टी तुम्हाला लॅपटॉप हँडल करता येतो, प्रिंटआउट काढता येतं. कारण की पेपर वर्क असतं ज्याच्यामध्ये क्रिएटिव्हली आमच्यासारखे पोझिशनवाले लोक पडत नाही. ते फक्त सांगतात आणि असिस्टंट आणून देतात. तर या गोष्टींचं बेसिक, कारण की तुम्हाला अल्टिमेटली असिस्ट करायचं किंवा काही करायचं आहे, तर तुम्हाला समोरच्याचा कारभार जो आहे, कामाचा लोड कमी करायचा, तो स्मार्टली कमी करायचा. मग ते शिकणं, ते खूप गरजेचं आहे. आणि कान उघडे ठेवणं खूप गरजेचं आहे, कान आणि डोळे. जर आपण ह्या इंडस्ट्रीमध्ये येतोय, तर ऑब्झर्वेशन इज द बेसिक नीड. मग ते लेखन असो, अभिनय असो, दिग्दर्शन असो, कॅमेरामॅन असो, ऑब्झर्वेशन जर तुमचं तल्लख नसेल, तर मग गोष्टी थोड्या डामाडोल, ते हळूहळू डेव्हलप होते ते स्किल. त्या स्किलवर काम करणं खूप गरजेचं आहे. मला असं वाटतं. धन्यवाद राहुलजी, तुम्ही तुमचा अत्यंत वेळ आमच्यासाठी दिला, त्यासाठी मनापासून आभार. आणि खरं तर तुमचा संपूर्ण प्रवास नेमका कसा राहिला आहे याबाबत तुम्ही माहिती दिली. तुमचा हा प्रवास आणि तुम्ही या ग्रामीण भागातील तरुणांना केलेलं मार्गदर्शन निश्चितच त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरेल, अशी आशा आपण या निमित्ताने व्यक्त करूयात. प्रेक्षक हो, तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज हे आमचं युट्यूब चॅनल कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.